Hmm. Emerging technologies, new lesson. Okay. What we have to learn in this chapter is different emerging technologies like basics of Internet of Things, which we call as IoT. Okay. Basic of cloud computing. Cloud computing means whichever the data is stored. Means if we store data, it is first stored in cloud computing. Then we store that data in मोबाईल. ओके. आता समजा तुम्ही हे बघत असाल, काय म्हणतात आपण, तुमचं आयफोन असेल किंवा तुमचं एक क्लाउड असेल, एमआयचा मोबाईल असेल, रिअलमीचा मोबाईल असेल, तर ते हे दोन मोबाईल काय करतात, क्लाउडला डेटा सेव्ह करतात थोडा. ओके. तर क्लाउड म्हणजे काय की तुम्ही जेव्हा इंटरनेट चालू करता तर तेव्हा डेटा तो तुम्हाला तिथे भेटणार. ओके. आणि तो सेफ असतो डेटा, असं काय नसतं त्याला कोण काय हॅक करायला नसतं. इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की आता तुम्ही बघता सिरी बघता, अमेझॉनचे हे बघता, ते डिव्हाइस बघता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की सगळे ते ह्युमन एफर्ट्स कमी करणारे आपण म्हणतो, तर ते झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. आणि इंट्रोडक्शन टू 5G. 5G म्हणजे काय, आता चाललंय अंबानीने आणले 4G, आता चाललंय 5G. ओके. तर 5G ची फर्स्ट टेस्ट झाली आहे ह्याची कोणाची, एअरटेलची टेस्ट झालेली, एअरटेल आणि जिओची. कधी लॉन्च होईल त्यांचं काय सांगू शकत नाही. ओके. सगळ्यात फर्स्ट पार्ट आपण बघत आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, आयओटी, विच कॉल आयओटी. ओके. द इंटरनेट ऑफ थिंग्स is the network of physical devices, vehicles, home appliance, and other items embedded with electronic software, sensor, actuator, and connectivity. ओके. आता ह्यांनी काय दिलंय, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, डिव्हायसेस म्हणजे जे कुठले पण डिव्हायसेस असतात. घ्या, आता समजा तुम्ही एक एक्झाम्पल देतो, तुमच्या घरात एसी असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा हे काय म्हणतात आपलं फ्रीज असेल, तर हे कसे झालेत, हे फक्त आता डिव्हाइस आहेत. ओके. डिव्हाइस आहेत. जर ह्यांना हे वायफायला कनेक्ट झाले, समजा आता नवीन आलेत बघा, फ्रीज आलेत, एसी आलेत, वॉशिंग मशीन आलेत, हे काय झालेत की इंटरनेटला कनेक्टेड असतात. म्हणजे कनेक्टेड म्हणजे कसे, वायफायला कनेक्टेड असतात. ते तुम्ही कुठेही बसून काही सर्व्हिस हँडल करू शकता. ते सगळं तुम्हाला ऍपवर भेटतंय का. ओके. तर ते काय झाले, इंटरनेट ऑफ थिंग्स झाले. म्हणजे एखादी आपण कनेक्ट करतो कुठल्या डिव्हाइसला इंटरनेट थ्रू, तर ते काय इंटरनेट ऑफ थिंग्स झाले. ओके. It enables this device to connect, collect, and exchange data, creating opportunities for more direct integration of physical world into computer-based system, resulting in efficiency improvement, economic benefit. This reduces human effort. Okay. आता ह्यांनी काय दिलं, इट एनेबल्स दिस थिंग्स टू कनेक्ट, कलेक्ट अँड एक्सचेंज डेटा. म्हणजे काय की आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी, समजा एखादा तुमचा प्रोजेक्ट असेल. आता एक प्रोजेक्ट घेतो आपण, गार्बेज वेस्टचा प्रोजेक्ट घेऊ. समजा आपल्या एरियात 16 नंबर मध्ये गार्बेज खूप पडलेलं असतं, तुम्ही इकडे तिकडे बघता. तर हे गार्बेजचं हो. कसं असतं तुम्हाला सांगतो. आता आम्ही जेव्हा बीईला होतो ना, तेव्हा एक प्रोजेक्ट आम्ही करत होतो. तर इंटरनेट ऑफ थिंग वर एक प्रोजेक्ट करत होतो आम्ही. तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देतो. तर कसं असतं, समजा जे आपण जे म्हणते होते, काय म्हणतात, ते जे गार्बेज आपण जिथे कलेक्ट करतो. ओके. त्याला ना सेन्सर बसवतो आपण, सेन्सर्स. ओके. जसं वॉटरची टाकी जी असते, टाकीला आपण काय करतो, सेन्सर बसवतो. टाकी 100% टाकी भरली तर ऑटोमॅटिक मोटर बंद होणार. ओके. ते तुम्हाला लगेच ऍपवर कळणार, तुम्ही कुठे असतो ना तिथे लगेच ऍपवर कळणार इंटरनेट थ्रू, की हा बाबा एवढं एवढं टाकी भरलेली आहे, ऑटोमॅटिक मशीन बंद झाली आहे. परत 80% पाणी आलं, तर 80% पाणी किती वाजता आलं, कसं आलं, ओके, का आलं, एवढं पाणी कुठे गेलं, कुठल्या म्हणजे कुठे गेलं एवढं पाणी, हे सगळं तुम्हाला तिथे दाखवणार. हे सगळं असं असतं. आता गार्बेजचं सांगतो तुम्हाला, का गार्बेजचं कसं असतं, की समजा आपल्या इथं जी कुंडी असते गार्बेजची, ती एवढी मोठी ती कुंडी असते, ती कशी असते, ती भरलेली असते. पण आता कसं असतं, जेव्हा आम्ही प्रोजेक्ट केलं तुम्हाला सांगतो, तर काय काय कसं केलं की आपण समजा गार्बेज 50% जर भरला. ओके. गार्बेज 50% जर भरले, ती अख्खा बकेट असते ती पूर्ण तेवढी, ती बाहेर ठेवली बघा. तर ती जर कुंडी पूर्ण 50% भरली, तर सगळ्यात पहिला आपले जे हे आहेत महानगरपालिकेतले जे कर्मचारी आहेत, त्यांना SMS जाणार, त्यांना एक नोटिफिकेशन जाणार की ह्या एरियातली एवढी एवढी कुंडी भरलेली आहे, ती 2 दिवसात फुल होऊ शकते किंवा एका दिवसात पण फुल होऊ शकते. तुम्ही फक्त ते जाऊन एक वॉच ठेवा, म्हणजे जर भरली असेल तर ती घेऊन या. असं एक आम्ही इंटरनेट ऑफ थिंग वर प्रोजेक्ट केलं, की म्हणजे की इथनं फक्त तिथे मेसेज जाणार, मग त्यांना तिथे कळणार की हा बाबा हे लवकर भरलेले आज, इथनं इथे लगेच गाडी पाठवून द्या आणि ती कुंडी भरली जायला पाहिजे. हे सगळं कसं वर्क होतं, इंटरनेट ऑफ थिंग्स वर वर्क होतं. म्हणजे कसं की इंटरनेट लागतं त्यांना.
म्हणजे कळतं की ह्याच्यात ह्युमन एफर्ट्स पण कमी होतात. ह्युमन एफर्ट्स कशी कमी होतात तुम्हाला सांगतो. आता समजा गार्बेज भरलेले, ओके, आता गार्बेज 50% भरले, ओके, 100% तर नाही ना भरलं, कारण 100% जर गार्बेज भरलं तर ते इकडे तिकडे सगळं गार्बेज सांडणार, ओके. नाहीतर ते कुत्री बित्री काय करणार, ओढून काढणार वरनं. 50% भरलं असेल तर काय होणार की ट्रक येणार, 80% भरूस तर ट्रक येणार, ओके. ट्रक आला ना, घेणार 80% माल असू द्या, पण 80% तर माल घेऊन जाणार ते, पण ते शेजारी घाण नाही होणार, ओके. जर लोकांनी शेजारी टाकलं तर ठीक आहे, पण कुंडीतनं जर खाली पडते मग ते ह्युमन एफर्ट्स वाढतात ना, कारण तो माणूस बोलवा, तिथले साफ करा, ओके. हे सगळे ह्युमन एफर्ट्स वाढतात. आता दुसरी गोष्ट, इंटरनेट ऑफ थिंग म्हणजे अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही कॅमेरे बघत असाल शॉपमध्ये कुठेही, तुमचा आता समजा कोणाचं शॉप असेल त्यात तुम्ही कॅमेरे लावले असाल, तर तुम्ही कुठेही जावा, तुम्ही समजा आधीच आहात, ओके, तुम्ही तुमच्या गावाला गेला, तर गावाला जर गेले तर तिथं पण तुम्ही कॅमेरे बघू शकता की कॅमेऱ्यात काय काय चाललंय, कोण कोण येऊन गेले, किती वाजता काय झालंय, हे तुम्ही तिथे बसून बघू शकता. हे काय झालंय, आयओटी. आयओटी म्हणजे काय, इंटरनेट ऑफ थिंग्स, ओके. हे सगळे इंटरनेट ऑफ थिंग्स वर चाललेले, ओके. Internet of IoT involves extending internet connectivity beyond standard devices such as desktop, laptops, smartphone, and tablets to any range of traditionally dumb or non-internet enabled physical devices and everyday objects. Embedded with technology, these devices can communicate and interact over the internet, and they can be remotely monitored and controlled. हे बघा, यांनी काय दिलंय, हे जे आहेत डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, हे जे आहे एका एक हे झालेत, म्हणजे काय म्हणतो आपण, ते त्याच्यात गुंतून बसलेलेच आहेत आता आयओटी मध्ये, कारण ह्यांना भागच नाही, कारण त्याच्याशिवाय त्याला भागच नाहीये. कारण आता आपण सगळे स्मार्टफोन यूज करतो. आता तुम्ही बघाल काही दिवसात, म्हणजे आता तुम्ही बघताय टेस्ला, टेस्ला इंडियामध्ये लॉन्च होते, ओके. तर टेस्लाचे असे डिव्हाइसेस आहेत, जर तुम्ही जर व्हिडिओ बघितले युट्यूबला, टेस्लाचे असे डिव्हाइसेस आहेत की सगळे तुम्ही इथनं बसून कंट्रोल करू शकता. इव्हन टेस्लाचे कार्स की ह्युमन एफर्ट्स कमी करतात, म्हणजे की ते ऑटोमॅटिक ट्रॅव्हल हे करतात, काय म्हणतात, ट्रॅव्हल करते लॉंग लॉंग टूरला. टेस्लाच एकटं करते, कारण आता बीएमडब्ल्यू काय काढलंय की फक्त बीएमडब्ल्यूने काढलेले, पण बीएमडब्ल्यूचा इश्यू कसा आहे की समजा पुढे ऍक्सिडेंट झाला असेल तर बीएमडब्ल्यूच्या गाड्यांना पहिलं हे भेटणार, काय म्हणतात की सेन्सर्स लावलेले आहेत की पहिलं नोटिफिकेशन त्यांना जाणार बीएमडब्ल्यूच्या गाड्या की पुढे ऍक्सिडेंट झालाय, रूट तर चेंज करा, नाही तर थोडा वेळ थांबून तर घ्या, पुढे पुढे ट्रॅफिक होणार आहे, ओके. असं आता बीएमडब्ल्यूच्या ह्याला चाललंय. पण जर तुम्ही ह्याला बघताल टेस्ला, टेस्ला तसं नाहीये. टेस्लाला सगळे डिव्हाइसेस कनेक्ट आहेत आणि टेस्ला इंटरनेट ऑफ थिंग्सला यूज करते. इंटरनेट ऑफ थिंग्स कसं चालू होणार माहिती का, समजा एक सॅटेलाइट असतो, सॅटेलाइट हे काय करते, तुम्हाला स्पेस मध्ये सोडणार, पण हे सॅटेलाइट काय करणार, तुमचे फक्त ना एक तुम्हाला एक आयपी ऍड्रेस अलॉट केलेला असतो प्रत्येक डिव्हाइसला, ओके. इंटरनेट आलं तर आयपी ऍड्रेस येतो, तर त्या डिव्हाइसला केवढे इंटरनेट जाते, कसं जाते, कुठे पण असू द्या, म्हणजे तुम्ही कुठल्याही वापरत जावा तुम्हाला ते भेटणार. आपण कसं म्हणतो वॉकी टॉकी, वॉकी टॉकीला कुठेही जावा रेंज असते, ओके. फक्त समजा तुम्ही घरात गेले एकदम कुठे वापरत असले ना, तर तिथे एवढी रेंज नाही भेटत. गाड्यांना तसं करून ठेवलेले, म्हणजे इंटरनेट लावून ठेवलेले. आता तुम्ही बघता की टेस्लाच्या गाड्या बघा तुम्ही, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यांना तुम्ही काही क्वेश्चन विचारा की म्हणजे एक्झाम्पल की कुठे ड्राईव्ह करा, ओके, म्हणजे बेस्ट प्लेस, टेक मी टू द बेस्ट प्लेस इन पुणे, असं जरी टाकलं तुम्ही तर ते ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला घेऊन जाणार, ओके. टेस्लाच्या गाड्या अशा झालेल्या, ओके. एम्बेडेड विथ टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस कॅन कम्युनिकेट विथ इंटरनेट ओव्हर द इंटरनेट, म्हणजे आता हे बघा इंटरनेट ओव्हर द इंटरनेट म्हणजे काय, म्हणजे त्यांचं ते इंटरॅक्ट करून घेतात की आता हा बाबा आमचं आम्ही, तुम्ही जे सांगताल ते कमांड आम्ही इंटरॅक्ट करून तुम्हाला त्याचा रिझल्ट देऊ शकतो, ओके. आणि आपण त्या गोष्टी मॉनिटर पण करू शकतो. मॉनिटर म्हणजे काय की काय म्हणते, मॉनिटर म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण तिथं करू शकतो. म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला कसं उदाहरण दिलं की समजा कॅमेरा लावला तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या, तुम्ही आहेत बाहेर कुठेतरी गावी, ओके, 2 दिवस, तर तुम्ही ते टर्न पण करू शकता कॅमेरा, झूम करून बघू शकता काय चाललंय, ओके. हे सगळं इंटरनेट ऑफ थिंग्स वर चाललेलं असतं. आता याचे ऍडव्हान्टेजेस बघू आयओटीचे. efficient resource utilization. If we ignore that functionality and the way that how each device works, we definitely increase the efficiency, resource utilization as well as monitor natural resources. आता यांनी काय सांगितलंय, इफ यू इग्नोर द फंक्शनॅलिटी अँड द वे हाऊ दॅट हाऊ इच डिव्हाइस वर्क्स, वी डेफिनेटली इन्क्रीजेस द इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन ऍज वेल एज मॉनिटर नॅशनल सोर्सेस. आता ह्यांनी काय दिलंय की एखादा फंक्शन तुम्हाला कळला आणि कसं डिव्हाइस वर्क होते ते जर कळलं, तर आपण त्याला अजून युटिलाइज करू शकतो. म्हणजे युटिलाइज म्हणजे कसं, आता तुम्हाला कळलं स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन मध्ये ह्या या गोष्टी युज होतात. आता एखादं नवीन ऍप आलंय, ओके, तर त्या ऍपचं यूज चांगला आहे, तो आता एक्झाम्पल घ्या इंस्टाग्रामचा, इंस्टाग्राम सारखं एक नवीन ऍप आलं,
तुम्ही काय करणार, तुम्ही मैत्रिणींना सांगणार, अरे हे ऍप आले, हे भारी आहे, तू यूज करून बघ. ओके, हे असं होतं तसं होतं, ह्या गोष्टीमध्ये असं भेटतं. ओके ओके, हे 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 मी हे सांगितलं. आता याचं एक एक्झाम्पल कसं आहे तुम्हाला सांगतो. आता आपण ज्या आपल्या घरी मिल्क येतं, दूध जे येतं आपल्या घरी, तुम्ही बघा, गोविंद घ्या, कात्रजचं घ्या, चितळेचं घ्या. ओके, बाकीचं हे हे जे दूध दूध उत्पादक आहेत, हे 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 काय करते, आता गवळी गवळी लोक काय करतात, एका कंपनीमध्ये दूध आणून देणार. ओके, कात्र स्टेशन आहे, कात्र स्टेशन मध्ये एक गाडी येते, किंवा एक माणूस पूर्ण दूध घेऊन येणार अख्ख्या गावाचं. ओके, तर तिथं ते दूध काय करणार, एका एका टँक मध्ये उतरणार. ओके, टँक मध्ये उतरणार, मग त्याचं काय होणार, एक दुधाचं रोज हे होतं, काय म्हणतो आपण, माप घेतला जातो की ह्याच्यात फॅट किती आहे, ह्याच्यात कॅल्शियम किती आहे, हे सगळं माप घेतलं जातं त्या दुधाने. ओके, का, कारण का, की समजा एक जरी माणसाने आज समजा एका माणसाने दूध नाही टाकलं, तर त्या त्या माणसाच्या ह्याच्यातनं जर जास्त येत असतं तर त्यांना कळतं ना, की इथनं ह्या माणसाच्या ह्याच्यातनं दूध दूध जास्त येत होतं, ह्या माणसाच्या ह्याच्यात प्रोटीन जास्त होते. म्हणजे अशा ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करतात. मग हे काय करणार, हे एका प्लांट मध्ये दूध सोडणार. ओके, प्लांट मध्ये दूध सोडणार, मग हे ह्याला जाणार, म्हणजे कसं, टर्निंगला जाणार. टर्निंग म्हणजे कसं, की त्यात काहीतरी रासायनिक क्रिया होणार, म्हणजे हळूहळू चालणार. आता समजा मग दुसरं काय होणार, त्यात ते बघणार की काय आहे का, घाण आहे का दुधामध्ये. कसं असतं, दुधाच्या फॅक्टरीत केस जरी निघला तरी ते केस केस पडू शकतो त्याच्यामुळे त्यांनी सिस्टीम त्यांची एवढी डेंजर आहे की तुम्ही केस जरी म्हणजे तिथे लगेच तुम्ही दूध टाकणार, तिथे लगेच कळणार की हा बाबा, इथे एवढी एवढी घाण आहे, हे दुधातलं एवढं घाण लगेच काढून टाकून हे दूध दुसरीकडे वळवून टाका. ओके, तर लगेच तेवढं दूध क्लीन करून तुम्हाला लगेच नवीन ते आपले काय म्हणतात, पिशवी, दुधाची पिशवी तुम्हाला येणार. ओके, तर ह्यांनी म्हणजे आपण इनक्रीज द इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन त्यांनी तसं सांगितलं. म्हणजे एका कंपनी जरी असेल तर तुम्ही 10 कंपन्यांमध्ये तसं सेट करून ठेवू शकता. ओके, मिनिमम ह्युमन एफर्ट्स as the device of IoT interact and communicate with each other and do lot of tasks for us, they have minimized the human efforts. Human efforts म्हणजे कसे, आता तुम्हाला एक एक्झाम्पल टेस्लाचं दिलं. टेस्ला काय करते की ह्युमन एफर्ट्स कम करते, म्हणजे कसं की तुम्ही झोपले जरी तरी गाडी तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार. ओके, आता ह्याच्यात काय होतं, समजा कसं ह्युमन एफर्ट्स कशी कमी होतात, की तुम्हाला हे म्हणजे काय, तुम्हाला त्रासच नाही होणार कुठल्या गोष्टीचा. ओके, तुम्ही फक्त टेस्टला सांगणार की हा बाबा मला इथपर्यंत घेऊन जा, की म्हणजे काय म्हणतात, मला इथपर्यंत ड्रॉप कर, काय असेल तर थांबून ठेव थोडा वेळ. ओके, मग ते काय करणार, त्याच्या मर्जीनुसार बघणार, सगळं रूट बीट सगळं डेस्टिनेशन ट्रॅक बघणार, आणि तुम्हाला तिथपर्यंत कसं पण पोहोचवणार, भले तुम्ही झोपलेले असेल तरी तिथे तुम्ही पोहोचले जा. ओके, हे आयओटी करतं, आयओटी. ओके, आता दुसरी गोष्ट आयओटी ची देतो, तुम्ही जर हे घेतलं, अलेक्सा घेतलं, अलेक्सा, अलेक्सा अमेझॉनचा अलेक्सा, तर त्याला कसं असते, सगळे ना एआय असतो त्याला. एआय एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असते. तुम्हाला वायफाय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. तर ते कसं होतं, एक डिव्हाइस आहे छोटं. ओके, तर ते तुमच्या फॅनला, फ्रीजला, टीव्हीला, टीव्हीच्या ज्या लाईटी आहेत त्यांना ना एक सेन्सर लावले जातात. ते अमेझॉनची माणसं येऊन करून जातात. ओके, तर तुम्ही जसं म्हणणार की हे अलेक्सा प्लीज टर्न ऑफ द लाईट्स. ओके, तर ते लाईट्स टर्न ऑफ होणार. हे अलेक्सा प्लीज टर्न ऑन द फॅन. हे अलेक्सा प्लीज टर्न ऑन द एसी. हे फक्त एसी वर सगळं चालू जाणार. आणि असं पण नाही की एसी वर तुम्हाला हे सांगणार की हे अलेक्सा प्लीज कीप द मिनिमम टेम्परेचर ऑफ द एसी. ओके, मिनिमम काय होणार मग, ते जे मिनिमम तुम्ही तिथे दाखवलं असेल 6 पर्यंत येऊ द्या, 6 पर्यंत आलं तर 6 पर्यंत दाखवणार. ओके, हे सगळं आयओटी बेस होणार, आणि ह्याच्यात ह्युमन एफर्ट्स कमी होणार. ह्युमन एफर्ट्स म्हणजे कसं, आता तुमचा रिमोट दुसऱ्या खोलीत पाडला असेल, तुम्ही आळशीपणा करणार, तिथे जायचं, तुम्ही त्या अलेक्साला सांगता 2 मिनिटात, अलेक्सा दिवा एवढं करून झालं, अलेक्सा करून ठेवतो. ओके, टाइम सेव्हिंग पण होते आणि ह्युमन एफर्ट्स पण कमी होते. Enhanced data collection. IoT device can collect data from environment like weather, sound, pollution, etc. This data then can be used to take decision. बघा, आता हे तुम्ही बघता, इथे इथे बघा, इथे 24°C दिसते तुम्हाला. तर हे सगळं काय आहे की रिफ्रेश केलं आपण, हे बघा रेन शॉवर दाखवलं यांनी. हे सगळं कोण बघतं, आता आयओटी बघतं, आयओटी. ओके, आयओटी म्हणजे काय की इंटरनेट ऑफ थिंग, हे सगळं बघणार की किती वेदर आहे. आता समजा साऊंड बाहेर जास्त आहे का. ओके, तर तुम्ही घरात तुम्ही एवढं राहिलं पाहिजे, पोल्युशन जास्त आहे तर तुम्हाला सांगणार की मास्क घाला, किंवा काय म्हणतात आपण, काहीतरी यूज करा पोल्युशन साठी. कधी कधी आता तुम्ही मोबाईल मध्ये पण बघत असाल की तुम्हाला युव्ही रेस सांगतात. युव्ही रेस म्हणजे कसं, जे सन रेज असतात, ओझोन लेअर जो असतो, ओझोन लेअर, जर तो जर नीट चालत नसेल. ओके, चालत नसेल म्हणजे काय की समजा त्याच्यात काही अडचणी आल्या वरच्या ओझोन लेअरला, तर आपल्याला युव्ही रेस जास्त दिसतात, मग आपली स्किन काय होती,
डार्क होती एकदम, म्हणजे टॅन होती कधी कधी जास्त. का होती? कारण ती युव्ही रेज जास्त पडले ना आपल्या अंगावर, तर त्याच्याने स्किन आपली खराब होती लवकर. ओके. पूर्वी असं नव्हतं. आता कसं पोल्युशन जास्त झालेलं आहे. कळलं? त्यासाठी लोक मग काय करतात, मग काहीतरी यूज करणार, म्हणजे मेडिसिन्स यूज करणार. ओके. इम्प्रूव्ह सिक्युरिटी. आयओटी बेस्ड सिक्युरिटी सिस्टम कॅन मेक होम और हो ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युअर. आयओटी बेस्ड म्हणजे कसं, होम एंड एन्व्हायरमेंट सिक्युअर म्हणजे कसं, की आता समजा तुम्ही ह्याला गेले कुठं, मगरपट्टा बघा तुम्ही, आपल्या ते काय म्हणतात, ION-IT पार्क बघा, खराडीचं. ओके. तर तिथे गेले तुम्ही, तर तिथे सगळे सिस्टम्स आहेत ना, ह्याच्यावर केलेले आहेत. कशात म्हणते, IoT वर केलेत. तुम्ही आता साहजिक ह्याचीच गोष्ट घ्या, इम्प्रूव्ह सिक्युरिटी कशा म्हणतात आपण, काय म्हणतो आपण, टोल प्लाझाचं बघा, टोल प्लाझाचं. टोल प्लाझाचं बघा तुम्ही. आता आपण नितीन गडकरींनी काय काढले, की फास्टॅग काढले. फास्टॅग ह्याच्याने काय होते, की सिक्युरिटी तेवढी राहते, म्हणजे की उलाढाल नाही होते जास्त. म्हणजे ओके, कळतंय. समजा आता पहिले कसं असायचं, कार्ड दाखवलं तर कोण पण जायचं, कार्ड दाखवा, कुठनं पण फेक कार्ड बनवा, काही बनवा. जात ते. ह्याच्यातनं काय होतं, की इन्कम कमी होता. म्हणजे लोकांचा जो इन्कम, म्हणजे टोलला पण कमी पैसे यायचे, वरती पण केंद्रात पण पैसे कमी जायचे. आता इथे काय चाललंय, ही सिस्टीम त्यांनी एवढी सिक्युअर करून ठेवली, की तिथं कोण उलाढाल करूच नाही शकत. ओके. जे एकदम मुरलेले असतील, तर ते काही ना काहीतरी जोड करणारच. ओके. कुठं ना कुठं तर काहीतरी करणारच. आणि दुसरी गोष्ट कसं, तुम्हाला खराडीचं बोललं आता, तर खराडीला कशी सिस्टम केलेली आहे, तुमचं समजा हे केले, आपण काय म्हणतो, बॅरिगेड केलं. बॅरिगेडला तुमचं जसं आयडी कार्ड म्हणजे हे झालं, लिंक झालं, तर तुम्ही तुमचं ते बॅरिगेड ओपन होणार, त्याशिवाय ते बॅरिगेड ओपन होतच. ओके. हे इम्प्रूव्ह सिक्युरिटी झाली. ओके. आता याचे डिसएडव्हान्टेज बघूत आपण. डिसएडव्हान्टेज काय आहेत? प्रायव्हसी. Even without the active participation on the user, the IoT system provides sustainable personal data in the maximum details. आणि कम्प्लेक्सिबिलिटी, the designing, developing, maintaining and enabling. आता हे प्रायव्हसी म्हणजे काय? की समजा आता तुम्ही गुगल पे यूज करता, फोन पे यूज करता. ओके. तुमच्या जो अकाउंटचे डिटेल आहेत, ओके, हे पूर्ण कोणाकडे आहेत? फोन पे वाल्यांकडे आहेत, गुगल वाल्यांकडे आहेत. कळते? तुमच्यातनं आता ह्यांना कसं सरकारने यांना सांगून ठेवलं, की कुठं लीक नाही करायचं, तुमच्याकडेच ठेवायचं. त्याच्यामुळे ते इज्जत मध्ये राहिलेली तिथे. समजा यांनी कुठे डेटा लीक केला, अख्खा अकाउंट मोकळ होतोय. कळलं? कोणी आता कसं असतं, ब्लॅक हॅकर्स असतात. ब्लॅक हॅकर्सने काय केलं, अख्खा गुगलवर जर एक अटॅक केला, ओके, त्यांचा डेटा एन्क्रिप्ट करून घेतला, एन्क्रिप्ट केला, तर त्यांना अख्खे पर्सनल डिटेल्स भेटणार ना आपले. कळतंय? ही प्रायव्हसी आपली जाऊ शकते. त्यांनी डिसएडव्हान्टेज हा सांगितला. कॉम्प्लेक्सिटी काय आहे? The designing, developing, maintaining and enabling the large technology to IoT system is quite complicated. Quite complicated म्हणजे काय, की त्याला डिझाईन करणं, म्हणजे त्याच्यावर खर्च करणं, त्याला बनवणं, ओके, त्याला मेंटेन ठेवणं. मेंटेन म्हणजे काय, की नीट राहणं. समजा आता तुम्ही मोबाईल यूज करताय, ओके, तर पडला, संपला, त्याचा काहीच यूज नाही होणार. कळते? म्हणजे त्याला हे करावंच लागणार मेंटेनिंग. आणि किती पण केलं तर ते इलेक्ट्रॉनिक गोष्ट झाली. समजा उद्या हाय व्होल्टेज आलं, किंवा चार्जिंग देताना काय प्रॉब्लेम झाला, संपलं, तुमचं एक दिवस वाया जाणार ना त्याच्यात. ओके. तर त्यांनी असं झालंय कॉम्प्लेक्सिटी. ऍप्लिकेशन्स ऑफ IoT. ओके. आता हे फक्त ऍप्लिकेशन बघूत आपण, त्यांचे काय आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ IoT. स्मार्ट लाइटिंग. इल्युमिनेशन ऑफ लाईट इज कंट्रोल ऑन द बेसिस ऑफ द डे लाईट. आता काही ठिकाणी जर तुम्ही गेले मुंबईला, तर कसं केलंय, स्ट्रीट लाईट जे आहेत, स्ट्रीट लाईट, ते ऑटोमॅटिक चालू होणार 7 वाजता. आपल्या इथं कसं आहे, की एक सोर्स दिलेला असतो प्रत्येक वॉर्डमध्ये, की एवढ्या वाजता एवढी लाईट चालू झाली पाहिजे. काही ठिकाणी कसं आहे, की मुंबईला जर प्रायव्हेट तुम्ही ह्याच्यात गेले, आता कसं आपल्या इथं मगरपट्टा आहे, तर मुंबईचे जर काही प्रायव्हेट ठिकाणी जर गेले, तर तुम्ही तिथं समजा रात्री 11ला निघताय, तर त्या लाईटी ज्या असतात, जी लाईट असतात, पोल लाईट जे असतात, तर त्या ऑटोमॅटिक बंद होतात. पण जेव्हा तुम्ही चालताल तिथनं, तर ते ऑटोमॅटिक तिथनं लागणार. ओके. त्याला म्हणतात स्मार्ट लाईटिंग. म्हणजे तुम्ही जसं जसं चालणार, ते पुढच्या लाईट तसं तसं लागणार, मागची लाईट बंद होऊन चालणार. ओके. हे स्मार्ट लाईटिंग मध्ये झाले. स्मार्ट थर्मोस्टॅट्स allows user to schedule, monitor and remotely control home temperature. थर्मोस्टॅट म्हणजे काय, की आपण थर्मोमीटर पण म्हणतो, हे त्यांना थर्मोस्टॅट झालं. की होम टेम्परेचर जे असते, समजा होम टेम्परेचर, बाहेर टेम्परेचर जास्त आहे, बाहेर टेम्परेचरची हवा आपल्या घरात येते, आपण AC लावलंय, तर तिथं तुम्हाला नोटिफिकेशन दाखवणार, की घरातलं टेम्परेचर एवढे, बाहेरचे एवढे, कृपया तुम्ही दरवाजे बिरवाजे खिडक्या विडक्या सगळे लावून घ्या. ओके.
तर हे ते दाखवणार स्मार्ट थर्मोस्टॅट. स्मार्ट लॉक्स अँड गॅरेज डोअर ओपनर, पासवर्ड बेस्ड फॉर फेशियल रिकॉग्निशन बेस्ड डोर्स अँड लॉक. आता हे काय झालं, स्मार्ट लॉक्स अँड गॅरेज डोअर ओपनर्स हे काय झालं, तुम्ही आता समजा एमएनओरात गेला, एमएनओरा मॉल नाही म्हणता, एमएनओची सोसायटी आहे तिकडे पलीकडे, तर तिथे जर गेलं ना, तर तिथे कसे केलं यांनी, फेशियल रिकॉग्नायझेशन आणि पासवर्ड बेस नाहीतर आयडी बेस तुमचे डोर ओपन होणार. ओके, तुम्ही ते दाखवल्याशिवाय ते डोर ओपन होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट आली तुमची मोबाईल बघा, आता मोबाईलला पण फेशियल आली एआयची. एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय पडतं, तुमचं फेस रेकॉग्नाइज होतं तरच तुमचा मोबाईल ओपन होतो, फिंगर रेकॉग्नाइज होतं तरच मोबाईल तुमचा ओपन होतो, तसं यांनी दाखवलेलं आहे. ओके, स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरा दॅट कॅन आयडेंटिफाय अननोन नोन अँड अननोन पर्सन अँड रेज अलार्म इन केस ऑफ सिक्युरिटी थ्रेट्स. ओके, आता काही ठिकाणी कसं असतं की नाईट विजन कॅमेरा असतात. नाईट विजन कॅमेऱ्यांना जर तुम्ही डिस्कवरी बघत असाल, डिस्कवरी मध्ये दाखवलेले की आपण समजा एखाद्या अॅनिमलला ट्रॅक करायचं असेल, ओके, तर ते काय करणार, असे सेन्सर्स लावणार. समजा जर तिथे हीट डिटेक्ट झाली, मोशन डिटेक्ट झालं ना, तर ते कॅमेरा तिकडेच फोकस राहणार. ओके, आणि तो एक अलाराम म्हणतो. अलार्म म्हणजे काय, आपण की एक नोटिफिकेशन जाणार, ज्यांनी ज्यांनी कॅमेरा लावलेत ना त्यांना तिथं नोटिफिकेशन जाणार की हा बाबा ह्या लोकेशन मध्ये जो कॅमेरा लावला त्याच्या इथे ही मोशन डिटेक्ट झालेली आहे, आणि लगेच इथे व्हिडिओ प्ले होणार की हा बाबा इथं हा हा प्राणी दिसलेला आहे, असा असा आहे, हा इथून इथं पुढे गेलेला आहे. ओके, हे स्मार्ट कॅमेरा. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल दॅट कॅन ऍडजस्ट द टायमिंग टू अकोमोडेट कम्युट अँड हॉलिडे ट्रॅफिक अँड कीप कार्स मुव्हिंग. आता हे स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल जे आहे ते तुम्हाला इथे नाही दिसणार इंडियामध्ये. आपल्या इथे इंडियामध्ये धाडाचे नाहीत, एक पण सिग्नल धाडाचे नाही. पहिली गोष्ट, सिग्नल पण पाळत नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट काय की स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल म्हणजे कसं, तुम्ही कुवेत बघा, कुवेत, दुबई, हे जे बघताय, इराण, तर ह्यांच्या इथे काय केलंय, ट्रॅफिक सिग्नल हे केलेत, म्हणजे काय म्हणतात की एकदम परफेक्ट ठेवलेले. समजा हेवी ट्रॅफिक असेल आणि दुसऱ्या लेनला समजा समोर माणूस होतं, त्यांचे जे लेन आहे तिथं हेवी ट्रॅफिक असेल, आपली जी लेन आहे तिथं ट्रॅफिक कमी असेल, तर मग काय करणार, हे ट्रॅफिक डिवाइड करून घेणार. म्हणजे जी आपली लेन आहे कमीवाली तिला पहिले सोडून टाकणार, म्हणजे आपल्या ह्याला कमी भाग पहिला संपणार. ओके, म्हणजे पुढची लेन आहे ती आहे तर तिला कंटिन्यू फ्लो ठेवणार, कंटिन्यू तिचा फ्लो चालू ठेवणार जोपर्यंत ती कमी होत नाही तोपर्यंत. हे असे सिग्नल वर्क होते. आणि दुसरी गोष्ट, समजा एखाद्या, आता आपल्या इथं कसं की आपल्याला सांगावं लागतं की अँब्युलन्स आली बाबा, गाड्या काढ. आता हे इथं कसं आहे की तिथं बाहेर कसं आहे की तिथल्या सिग्नलला ऑटोमॅटिक कळणार, दुबई ह्यांच्या सिग्नलला की हा ह्या रूटने अँब्युलन्स आलेली आहे, तुम्ही सिग्नल पुढचे सगळे ओपन ठेवा, ग्रीन सिग्नल ठेवा, कारण की म्हणजे ट्रॅफिक मूव्ह ऑन राहतं. ओके, मग तिथले पुढचे सिग्नल सगळे मूव्ह ऑन चालत राहतात. असं हे स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बाहेरच्या देशांमध्ये चालू आहे, ते पण कशामुळे, इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, ओके तनुजा, कळलंय? निकिता, कळलंय? येस सर. इंटरनेट ऑफ थिंग्स चालतंय. यासाठी एवढंच, बाकी आपण पुढचं बघू. ओके, ओके सर. थँक्यू.